रोफे मला पाहणारे जेवढे आहेत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी सलाम देतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो, येशूला धन्यवाद देतो की तुमच्यासमोर पुन्हा मला येण्याची त्यानं संधी दिलेली आहे. प्रियानो, मला आनंद होतो की तुमच्यापर्यंत माझ्याकडून काही चांगल्या गोष्टी, अर्थात मी काही सांगत नाही आहे, परमेश्वरच मला ती सुबुद्धी देतो, परमेश्वरच माझ्या तोंडामध्ये शब्द घालतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कारण कितीही झालं तर मी प्रियानो अज्ञानी आहे. सर्वज्ञ आमचा पिता आहे आणि तोच या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रियानो, सर्वसाधारण आपण देवाच्या सानिध्यामध्ये चालायचा प्रयत्न करतो, देवाच्या वचनामध्ये वाढायचा प्रयत्न करतो, आज्ञेत राहतो, प्रयत्न करत राहतो, पण देवाच्या इच्छेचा विचार आपण कधीच करत नाही. देवाला नेमकं काय पाहिजे आहे, काय नको याचा विचार मात्र आपण कधी करत नाही. प्रियानो, देवाची इच्छा काय त्याचा विचार नाही, मनात येईल तसं आपण करत राहतो, मनात येईल तसं वागत राहतो. पण ते आपण करत असणारी कृती जी आहे किंवा आपलं वर्तन जे आहे ते देवाला किती आवडेल किंवा त्याला मान्य होईल का याचा विचार आपण कधी करत नाही. तर देवाच्या इच्छेनुसार ज्यावेळेस तुम्ही काही कराल त्याच वेळेस देव तुम्हाला सगळं काही द्यायला बसलेलं आहे. लक्षात घ्या, देवाच्या इच्छेनुसार ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस ती देवाला खूप प्रिय गोष्ट घडते आणि मग तो आपल्यावर कृपा दया ठेवायला लागतो. प्रियानो, म्हणून प्रियानो लक्षात घ्या, देवाच्या इच्छेनुसार आपण चालण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करूया. त्या संदर्भात बायबल आपल्याला काय सांगतात त्याची काही वचनं आज आपण पाहणार आहोत. देवाची इच्छा 1 योहान अध्याय 2 वचन 17 मध्ये वचन सांगतं आपल्याला, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रियानो, लक्षात घ्या, देवाच्या इच्छेनुसार चालणारा सर्व काळ राहतो. म्हणून देवाच्या इच्छेनुसार जर तुम्ही चालाल तर तुम्ही सदा सर्व काळ देवाच्या सानिध्यामध्येही राहू शकता. लक्षात घ्या, कारण देवानं आपल्याला त्याच्या राज्यामध्ये गौरवानं नेण्यासाठी पाचारण केलेलं आहे. याचा आपण कधी विचारही करत नाही. आणि त्याच्या गौरवात मध्ये म्हणजे स्वर्गामध्ये आपल्याला त्यानं घेऊन जाण्याचं ठरवलेलं आहे. आणि मग स्वर्गात जायचं असेल तर देवाच्या इच्छेनुसार करणं महत्वाचं आहे. बघा, घरामध्ये मुलं जर वडिलांचं ऐकत नाही नसतील तर लगेच तुम्ही त्यांना रागवताय, काय काय मारहाण करताय, सगळ्या गोष्टी. मग देवाच्या इच्छेविरुद्ध ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस देवाला किती वाईट वाटत असेल याचा विचार आपण कधी केलेला आहे? आपण तो कधीच करत नाही. प्रियानो, मग तुम्हाला सर्व काळ जीवन पाहिजे असेल तर देवाच्या इच्छेनुसार चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा प्रियानो, इस्रायल लोक एवढी आपली माणसं म्हणून देवानं मिसर देशातून त्यांना कनान देशामध्ये नेण्यासाठी त्यांना अनेक चमत्कार दाखवून त्यांना बाहेर काढला. पण एवढे चमत्कार पाहूनही इस्रायल लोकांनी नेहमी कुरकुर केली. देवाच्या इच्छेचा कधी विचारच त्यांनी केला नाही. आणि म्हणून परिस्थिती अशी निर्माण झाली की जे मिसर देशातून बाहेर पडलेले होते ते कनान देशामध्ये पोहोचू शकले नाहीत, एक दोघे सोडल्यास. प्रियानो, म्हणून आपण देवाच्या इच्छेनुसार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रियानो, लक्षात घ्या, देवाच्या इच्छेनुसार चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज बघा, देवानं आपल्याला 120 वर्ष आयुष्य दिलेलं आहे.
पण आज लोक 120 वर्ष जगतायत का हो? आज तशी परिस्थिती दिसतच नाही आपल्याला प्रियानो. मग देवाच्या इच्छेनुसार ज्यावेळेस तुम्ही चालाल, त्यावेळेस तुम्हाला खरोखर 120 वर्ष आयुष्य प्राप्त होऊ शकतं. देव तुम्हाला 120 वर्ष आयुष्य देऊ शकतो, कारण देवानं ठरवलेलं आहे तसं. पण बहुतेक आपण आपल्याच इच्छेनुसार चालत असल्यामुळं प्रियानो, आपल्याला अडचणी, समस्या, संकट सगळी निर्माण व्हायला लागतात. म्हणून आपण देवाच्या इच्छेचा विचार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. देवाच्या इच्छेचा विचार करणं महत्वाचं आहे. जर त्याच्या इच्छेनुसार आपण चाललो, तर तो तुम्हाला सगळं काही द्यायला बसलेला आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाहीये प्रियानो. जवळजवळ 6 लाख लोकांना, इस्रायल लोकांना त्यानं लावे पक्षी आणून मांस खायला दिलं. त्याला काय कशाची कमतरता आहे? प्रियानो, कमतरता तर आपल्यामध्येच आहे सगळी. म्हणून आपण त्याच्या इच्छेनुसार चालूया. देवाच्या इच्छेनुसार चालूया, म्हणजे सगळ्या गोष्टी प्रियानो व्यवस्थित घडायला लागतील. आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख हा भाग येणारच नाही. मग आपण नेहमी आनंदी जीवन जगू. सतत आनंदात आपण वाटचाल करू. फक्त आपण देवाच्या इच्छेनुसार चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. मग सर्व काळ जर तुम्हाला राहायचं असेल, तर देवाच्या इच्छेनुसार चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. आपल्या इच्छेनुसार नव्हे, तर देवाच्या इच्छेनुसारच चाललं पाहिजे. बघूया प्रियानो, आणखी एक वचन आपल्या इब्री लोकास पत्रामध्येच म्हटलेलं आहे. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 36 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. प्रियानो बघा, देवाच्या इच्छेनुसार वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून त्यासाठी आपल्याला सहनशक्तीची गरज आहे प्रियानो. देवाच्या इच्छेनुसार आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर वचनानुसार वाढलं पाहिजे. वचनानुसार सगळं आपल्याला जे जे लागतं ते प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण सहनशक्ती ही दाखवली पाहिजे. आज प्रियानो, साध्या साध्या गोष्टीला लोकांचा पारा चढतो, राग उफाळून येतो. सहन करण्याची ताकद आज लोकांच्या मध्ये नाहीच आहे, असं म्हणायला हरकत नाही. सहनशक्ती आज लोकांची नष्ट झालेली आहे. साध्या साध्या गोष्टीला चिडतात, साध्या साध्या गोष्टीला हमरी तुमरीवर यायला बघतात, मारामारी करायला बघतात. प्रियानो, सहनशक्ती अतिशय महत्वाची आहे प्रियानो, लक्षात घ्या. आणि येशू ख्रिस्तामध्ये जर तुम्हाला वाढायचं असेल, तर सहनशक्ती तुम्हाला दाखवावीच लागते. तर प्रियानो, सहनशक्ती तुम्हाला महत्वाची आहे, लक्षात घ्या. देवानं अब्राहमाला सांगितलं, तू सगळ्या नातेवाईकांना सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा. प्रियानो बघा, अब्राहमाने एक शब्दानं सुद्धा विचारलं नाही देवाला, की तू माझे सगळे नातेवाईक सोडून जायला सांगतोयस आणि कुठल्या देशात जायला सांगतोयस तेही सांगितलं नाहीस. तिथं कसले लोक आहेत मला माहित नाही आहेत. कसलाही प्रश्न देवाला केला नाही. देवानं सांगितलेला आहे, तो गेला प्रियानो. देवाच्या इच्छेचा आदर अब्राहमानं राखला, लक्षात घ्या प्रियानो, आणि म्हणून त्याचं कल्याण झालं. प्रियानो, देवाच्या इच्छेनुसार ज्यावेळेस आपण चालू, त्यावेळेस देव आपलं कल्याण करणार हे निश्चितच आहे. कारण देव कोणाचंही वाईट करत नाही.
आणि तुम्ही दुःखामध्ये राहावं अशी देवाची अपेक्षाच नाही आहे. तुम्ही नेहमी आनंदात जीवन जगावं हीच देवाची अपेक्षा आहे. म्हणून त्याच्या इच्छेनुसार चालणं महत्वाचं आहे प्रियानो, लक्षात घ्या. मग त्यासाठी सहन करा सगळं. काही तुम्हाला त्रास झाला तर तो सहन करा. प्रियानो, तुम्हाला मी सांगतो, मला म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करत होतो त्या महाविद्यालयामध्ये हेच माझ्यापासून फटकून राहायला लागले. सहकार्याची भावना त्याच्यामध्ये राहिली नाही. पण तरी देखील प्रियानो, लक्षात घ्या, मी सगळ्या गोष्टी सहन करत गेलो. त्यामुळे देवानं मला नेहमी सहाय्य केलं. कधी मला अडचणी येऊ दिल्या नाही. अनेक गोष्टी चा आळ आणायचा प्रयत्न ह्या महाविद्यालयामध्ये झाला. पण देवानं प्रत्येक ठिकाणी मला सांभाळलं प्रियानो. म्हणून सहन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. आणि शेवटच्या काळामध्ये ईश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचा छळ होणार आहे हे निश्चितच आहे. पण त्यासाठी तुम्हाला सहनशक्ती महत्वाची आहे. सहनशक्ती जितकी तुम्हाला तुमच्यामध्ये येईल तितकं तुमचं कल्याण आहे. म्हणून प्रियानो, लक्षात घ्या, सहनशक्ती तुमच्यामध्ये येऊ द्या. बघूया आणखी एक वचन आपण प्रियानो या संदर्भात. 1 थेसलोनिकरास पत्र अध्याय 4 वचन 3 मध्ये काय म्हटलेलं आहे? कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणून तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. प्रियानो, आज समाजामध्ये जर आपण पाहिलं तर जार कर्म भयानक बोकाळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आज नाती फारशी राहिलेलीच नाही आहेत. आज अनेक लोक हाच विचार करतात की स्त्री आणि पुरुष एवढंच आहेत म्हणायला हरकत नाही प्रियानो. त्यामुळं आज समाजामध्ये समाज पूर्ण विस्कळीत झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कुटुंब संस्था ही आज नष्ट व्हायला लागलेली आहे. खरं तर कुटुंब संस्था ही समाजीकरणाची पहिली पायरी असं मानलं जातं. पण हा विचार आज नाहीच आहे प्रियानो. आणि म्हणून हा 1 थेसलोनिकराच्या पत्रामध्ये पौल म्हणतो काय, तुमचे पवित्रीकरण व्हावे म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. म्हणून आपण अलिप्त, ह्या वासनेपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. आणि पवित्र जीवन जगण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे प्रियानो. जितकं आपल्याला पवित्र जीवन जगता येईल तितकं आपण पवित्र जीवन जगणं महत्वाचं आहे. परमेश्वराने आपल्याला हेच सांगितलं आहे की मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहा. आणि मग हे पवित्र जीवन जगणं सगळ्यात महत्वाचं आहे प्रियानो. जेवढं तुम्ही पवित्र राहाल तेवढं परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे राहणार आहे. आणि तो सगळं काही तुम्हाला मग देत राहणार आहे. तुम्हाला कशाची अडचण होऊ देणार नाही. कसल्याही समस्या तुमच्या समोर येणार नाही. कसलेही संकट तुमच्या समोर येणार नाही. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती राहील. त्यासाठी प्रियानो आपण परमेश्वराच्या इच्छेचा विचार करूया. परमेश्वरानं वचनाला जास्त महत्व दिलेलं आहे. त्या वचनांचा विचार आपण करूया. तर प्रियानो, आपलं जीवन सुखमय होऊ शकतं हे निश्चित आहे, लक्षात घ्या. म्हणजे जेवढं वाईटापासून आपण अलिप्त राहू तितकं देव आपल्याकडे लक्ष देणार आहे. प्रियानो, आणखी एक वचन आपण जरासं बघूया. 1 पेत्र अध्याय 4 वचन 19 मध्ये पेत्र म्हणतो, ह्याप्रमाणे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत
आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे. बघा, देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्याने सत्कृत्य करीत राहा, आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावे. प्रियानो, येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला दुःख प्राप्त होणार आहे हे निश्चितच आहे. येशूने सुद्धा बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या संदर्भात, आणि आज बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडतायत. मग अशा लोकांनी मला त्रास होतो म्हणून मी दुसऱ्यांना त्रास द्यावं हे चुकीचं आहे. लक्षात घ्या प्रियानो. तर तो त्रास आपण सहन करून येशूच्या मार्गात राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेवढं येशूवर तुमचा विश्वास आहे तेवढ्या येशूच्या वचनामध्ये चालणं महत्वाचं आहे. त्याच्या आज्ञेमध्ये राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे प्रियानो. येशूवर विश्वास ठेवून आपण वाढत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण जनरली आपण प्रियानो या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न कधी करत नाही. चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा आपण विचार करत नाही प्रियानो. तर देवाच्या इच्छेनुसार चाला प्रियानो. जेवढं तुम्हाला काही त्रास होत असेल, काही अडचणी येत असतील, तर त्या सगळ्यावर मात करून पुढे चालण्याचा प्रयत्न करा. प्रियानो, जर तुम्ही तसं केलात तर देवाची कृपा, दया, आशीर्वाद तुमच्यावर राहणार हे निश्चित आहे. लक्षात घ्या प्रियानो. आणखी एक वचन आपण बघूया. इफिसकरास पत्र अध्याय 6 वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. प्रियानो, वचन फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या. इफिसकाराच्या पत्रामध्ये पौलाने सांगितलेलं आपल्याला. बऱ्याच वेळेस आपण येशूमध्ये वाढत असताना काही वेळेस त्रास होतो, काही अडचणी येतात, आणि त्याला घाबरून बऱ्याच वेळेस प्रियानो आपण लोकांच्या इच्छेनुसार चालतो. लोकांना घाबरून आपण येशूचं नाव धाडसन घेत नाही. बऱ्याच वेळेस असंही घडतं. पण प्रियानो, खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने आपल्याला काही करायचं नाही आहे. लक्षात घ्या. माणसांना खुश करून उपयोग काय? माणसं तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्हाला देणार नाही आहेत. माणसं तुम्हाला काय सुख, शांती, समाधान, आनंद देऊ शकत नाहीत. कोणी? हे परमेश्वरच तुम्हाला देऊ शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे प्रियानो, माणसांना घाबरायची गरजच नाही आहे. माणसांना घाबरून करायचं काय आपल्याला? माणसांची भीती बाळगून आपल्याला करायचं काय? ते तुम्हाला काय चांगलं जीवन देऊ शकणार आहेत? तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी देणार आहेत? तुम्हाला काय घरात ज्या वस्तू लागतात आपल्याला त्या पुरवणार आहेत? कोणी काही करू शकत नाही प्रियानो. हे फक्त बोलायला तेवढे समोर समोर लोक असतात. उपयोगी लोक फारसे आता कोणाला एकमेकाला पडत नाहीत. अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे माणसांच्यासाठी आपण कोणतीही गोष्ट करायची नाही आहे. लक्षात घ्या. आपण माणसांच्यासाठी नाही आहे, आपण परमेश्वरासाठीच आहोत. आपण येशूसाठी आहोत. आणि म्हणून येशूकडे आपल्याला सतत लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. कारण त्यानं खूप मोठा हा
त्याग आपल्यासाठी केलेला आहे, स्वतःचं रक्त सांडलेलं आहे, स्वतःचं बलिदान क्रूसावर दिलेलं आहे, आपली सगळी पाप त्यानं नाहीशी केलेली आहेत, सैतानावर वर्चस्व आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून येशू एका ठिकाणी म्हणतो काय की मी जसं माझ्या पित्याच्या इच्छेमध्ये इच्छेनुसार केलो तसं तुम्ही माझ्या इच्छेनुसार चाला. ख्रिस्ताच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत प्रियानो, लक्षात घ्या. आणि मनापासून त्याला आपण स्वीकारलं पाहिजे. आज बऱ्याच वेळेस असं होतं की काही अडचणी आल्या की लगेच देवाला विसरलं जातं आणि माणसांचंच कौतुक केलं जातं. प्रियानो, असं घडून उपयोगाचं नाही आहे. आपण सतत देवाचंच कौतुक करत राहिलं पाहिजे, कारण देवच आपल्याला सगळ्या गोष्टी देणार आहे, लक्षात घ्या. तुमचा संसार सुद्धा सुखाचा भरभराटीचा कारण परमेश्वराच्या हाती आहे, कुठल्या माणसाच्या हाती नाही आहे प्रियानो, लक्षात घ्या. आणि म्हणून याच्या पुढे प्रियानो मला सांगू द्या तुम्हाला की देवाच्या इच्छेनुसार चाला, देवाचाच विचार करा. प्रत्येक गोष्ट जे तुम्ही काय कराल, घरची काय गोष्टी करत असाल, मुलाच्या बाबतीत जे काही करत असाल, स्वतःच्या बाबतीत काही गोष्टी करत असाल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा विचार करा. देवाला समोर ठेवून ही गोष्ट मी जर करत असेल तर ती देवाला मान्य होईल का याचा विचार करा, देवाच्या इच्छेनुसार हे घडेल का याचा विचार करा आणि त्याचनुसार प्रियानो तुम्ही करा. तर प्रियानो, आपल्यामध्ये कसलेही अडखळण येणार नाही, लक्षात घ्या. आपल्याला कसलाही त्रास होणार नाही, आपल्याला दुःख आपल्या वाट्याला येणार नाही, हे निश्चित आहे. म्हणून प्रियानो, आपण देवाच्या इच्छेनुसार चालूया आणि देवाला आत्मसात करूया आणि अनंतकालीन जीवन आपण प्राप्त करून घेऊया प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, एक छोटीशी प्रार्थना आपण छोटीशी करूया. सर्वजण डोळे झाका आणि हालेलुया हळू आवाजात म्हणत राहा प्रियानो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 आणि प्रेमळ पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो देवत्या. आज देवत्या जे काही वचन तू त्यांना ऐकवलेलं आहेस त्या वचनानुसार ते चालतील यासाठी सहाय्य कर, असं मी तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. त्या सगळ्यांना जे पाहतायत त्या सगळ्यांना तुझा स्पर्श होऊ दे देवत्या, स्पर्श होऊ दे देवत्या. आणि जे काही वचन आज तू त्यांना ऐकवलेलं आहेस त्या वचन त्यांच्या हृदयात कोरलं जाऊ दे आणि नेहमी त्या वचनांचा विचार करतील आणि तुझ्या इच्छेनुसार चालतील, असं तुझ्या दयेने घडू दे देवत्या. हीच तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. त्यांना तुझ्या मार्गात येऊ दे, तुझ्या वचनात येऊ दे, तुझ्या आज्ञेत येऊ देत सगळ्यांना, असं मी तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. प्रत्येक गोष्ट घरातली जे काय करत असतील, वैयक्तिक असतील, कौटुंबिक असतील किंवा इतर कुठली गोष्ट करत असतील, तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझा विचार ते करतील आणि तुझ्या इच्छेनुसार चालतील, असं तुझ्या दयेनं घडू दे देवत्या. हीच तुझ्या चरणाला विनंती करतो देवत्या. सर्व स्तुती, महिमा, गौरव, पराक्रम, सामर्थ, सन्मान सर तुला देतो देवत्या. प्रभू येशूच्या गोड पवित्र नावात मागतो म्हणताय, आमेन.